नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा टॉप 10 अंडररेटेड मूवीजविषयी बोलणार आहोत. लव्ह स्टोरीज मूवीज त्या तुम्ही पाहिल्या नाही आणि त्या तुम्ही जर पाहिल्या तर मी 100% गॅरंटी देतो की तुमचा एक क्षणही वाया जाऊ शकणार नाही. या मूवीजमध्ये नंबर 10ला येते तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. उपेंद्र लिमे यांचा चित्रपट आहे. खूप ओल्ड मराठी चित्रपट आहे, पण त्याला घ्यायचं कारण एकच आहे की या पिक्चरमधली गाणी काळी धरती नांगरलेली, नवरी आली, असे अनेक गाजलेली अजय अतुलचा अल्बम आहे या पिक्चरमध्ये. आणि स्टोरी देखील साध्या शेतकरी कुटुंबाच्या दैनंदिन घरातली स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. या चित्रपटाला घेण्याचं कारण की चित्रपटातली गाणी आणि स्टोरी लाईन तुमच्या मनाला भावेल असा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये नंबर 9ला येतो सरी हा मराठी चित्रपट. ओरिजिनली तो कन्नड चित्रपट दियाचा रिमेक आहे. लाईफ किती अनप्रेडिक्टेबल असू शकते याच्याविषयी हा चित्रपट आपल्याला सांगतो. म्हणजे एक खतरनाक लव्ह स्टोरी म्हणता येईल या चित्रपटामध्ये सांगितलेली आहे. आणि अनप्रेडिक्टेबल, तुम्ही त्याचा अंदाज लावू शकत नाही अशी लव्ह स्टोरी आहे. जास्त सांगू शकत नाही, तुम्ही मूवी बघितल्यावर तुम्हाला कळेलच कसा पिक्चर आहे. नंबर 8ला येतो कोरियन वेब सिरीज वेन लाईफ्स गिव्स यू टँजरीन. एक खूप मोठी वेब सिरीज आहे, जवळजवळ 27 ते 28 एपिसोडची. लहानपणापासून तर शेवटी मरेपर्यंत एका आयुष्य कसं असतं आणि त्याच्यामध्ये प्रेमाला कसं स्थान असतं ते या वेबसिरीजमध्ये दाखवलेलं आहे. हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे वेबसिरीज. खूप भारी अशी वेबसिरीज आहे. इंस्टाग्रामवर खूप 1-1.5 वर्षापूर्वी खूप व्हायरल झालेली वेबसिरीज होती, तुम्ही पाहू शकता. वेन लाईफ्स गिव्स यू टँजरीन. त्याच्यानंतर नंबर 7ला येते कोरियन मूवी पास्ट लिव्ज. ही पण अमेरिकन आणि कोरियन वेब सिरीजची मिक्सअप आहे. वेब सिरीज नाही म्हणता येणार, पिक्चर आहे. खूप भारी चित्रपट आहे. शेवटचा क्लायमॅक्समध्ये एकच असा मोमेंट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण पिक्चर पाहण्याचा आनंद भेटल्यासारखं वाटेल. खूप म्हणजे चांगली लव्ह स्टोरी, तुम्ही एकदा ते पाहू शकता. नंबर 6ला येतो हॉलिवूडचा मूवी द एज ऑफ ॲडिलिन. याच्यामध्ये ॲडिलिन नावाची मुलगी असती, तिचा एक अपघात होतो, त्याच्यानंतर तिचं वयच वाढायचं थांबून जातं. त्याच्यामध्ये त्यांची कशी लव्ह स्टोरी असते आणि पुढे काय होतं, तिची लव्ह स्टोरी सक्सेस होती का नाही होत, हे या पिक्चरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे. खूप इमोशनल असा भारी चित्रपट आहे. त्याच्यानंतर नंबर 5ला येतो मी बिफोर यू. एक मोठ्या उद्योगपती पॅरलाईज झालेला असतो, त्याच्यानंतर त्याला सांभाळ करण्यासाठी एक केअरटेकर येते आणि त्या केअरटेकरचं आणि त्या माणसाची लव्ह स्टोरी कशी होते हे या चित्रपटामध्ये सांगितले. चित्रपट खूप भारी आहे. अमेरिकन हॉलिवूडचा चित्रपट आहे. त्याच्यानंतर जवळजवळ बहुतेक लोकांनी पिक्चर पाहत असेल त्यांनी पाहिलेला नंबर 4ला येतो प्रेमाळू. प्रेमाळू चित्रपट एक काही कामधंदा न करणारा मुलगा आणि एक IT सेक्टरमध्ये जॉब करणारी मुलगी यांची लव्ह स्टोरी. म्हणजे सवय लागणे म्हणतात ना, म्हणजे एकदा माणसाला सवय लागल्यानंतर किती प्रेम होऊ शकतं. भारी आहे. म्हणजे तुम्ही एकदा पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की खूप छान असा चित्रपट पाहिलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात भारी आतापर्यंत कन्नडमधला सप्तसागरगच्चे नावाचा पिक्चर आहे. म्हणजे म्हणताना माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, तर का चढू नये हे या पिक्चरमध्ये मस्त पद्धतीने दाखवलेले आहे. सगळ्यात प्युअर फॉर्ममधली लव्ह स्टोरी या पिक्चरमध्ये दाखवलेली आहे सप्तसागरगच्चे. तुम्ही एकदा नक्की पाहू शकता. त्याचा 2 पार्ट आहे. हा पहिला पार्ट खूप भारी आहे. त्याच्यानंतर जगातल्या 2 नंबरला होतं जगातल्या सगळ्यात चांगल्या लव्ह स्टोरी मूवीजमध्ये त्याचं गणला जातो अशी मूवीज इरफान खानची दी लंच बॉक्स. दी लंच बॉक्स हा रिअल लव्ह स्टोरीज, म्हणजे खरं प्रेम काय असतं हे तुम्हाला लंच बॉक्स दाखवेल. लंच बॉक्स हा
खूप म्हणजे इरफान खानने ॲक्टिंग, आता इरफान खान असल्यावर पिक्चर कसा असतो तेच सांगायला नको. इरफान खानची सगळ्यात भारी पिक्चर ती लंच बॉक्स, आणि सगळ्यांचा आवडता चित्रपट नंबर 1ला येतो 96 मूवी. 96 मूवीची गाणी असू दे, 96 मूवीची स्टोरी असू दे, 96 मूवीमध्ये विजय सेतुपतीने केलेली ॲक्टिंग राहू दे, प्रत्येक गोष्ट 96 मूवीला टॉप 1मध्ये लव्ह स्टोरीज मूवीजमध्ये गणली जाते. कारण ती 10वीची लव्ह स्टोरी झालं, त्याच्यानंतर कसं प्रेम, प्रॉपर प्युअर लव्ह स्टोरीमध्ये 96 मूवी येतो, तुम्ही पाहू शकता. असेच पाहण्यासाठी नक्की व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.